हो. सो हेलो गाइस, तो आज मेरा काम है बजाज में सर्विस सेंटर में बाइक सर्विस को देनी है। और मैं इस बार जानबूझ के कैमरा लेके जा रहा हूँ बिकॉज कि कुछ प्रॉब्लम है वो रिजॉल्व ही नहीं होते मेरे। मतलब एटलीस्ट मुझे 3 से 4 बार राउंड मारना पड़ता है यहाँ पे, और बोलते कभी कोई गाड़ी छोड़ के जाओ, ये करके जाओ, वो करके जाओ, बट स्टिल रिजल्ट्स आर नॉट सेटिस्फाइंग। तो आज भी सर्विस ही है गाड़ी की, देखता हूँ कितना लगता है, क्या लगता है और क्या क्या प्रॉब्लम होती है। हाँ, देखते हैं अभी क्या क्या प्रॉब्लम होती है, इसलिए प्रूफ के लिए कैमरा भी लेके आया हूँ मैं। गाडी सर्व्हिस करायची नाही, सर्व्हिसिंगला आणली आत्ता. हां, कोण नाही, पाटील सर नाही, विजय सर पण नाही. ठीक. अगं पाटील काका वगैरे कुठे? पाटील काका, विजय का सर्व्हिस करायची ही इथं ब्ल्यू NS MH46। इन्होंने मेरी बाइक सर्विस की है विदाउट रिमूविंग माई मड गार्ड। फर्स्ट थिंग इज दैट, ये सामने का भी निकाला नहीं है, एयर फिल्टर चेक नहीं किया है अभी तक, उनको बोला है, कौन सेट चेक नहीं किया अभी तक। सबका रिकॉर्डिंग है मेरे पास, CG बजाज में हूँ, अब इनके मैनेजर से मिलते। मॅडम, आत्ता सर्व्हिस केली यांनी, सर्व्हिस केली माझ्या बाईकची, हे मागचं हे लॉक आत्ता जस्ट बाहेरच आहे गाडी. पाटील सर आहे, पाटील सर आहे. दादा बिना मडगाड खोलता त्यांनी हे केलं, सगळं क्लीन केलं, त्याला ग्रीस नाही लावलं, बाहेरून लावलं. मी सगळं बघतो, सगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. बिना मडगाड ओपन करता त्याने ते चावी काढली, तू करतो ना क्लीन नेहमी, तू सगळं ओपन करतो ना, तिने बिना मडगाड ओपन केलं, ती काढली, क्लीन केलं, फक्त त्याच्यावरती ग्रीस नाही, काही नाही, फक्त बाहेरून लावलं. पुढचंही खोललं, फक्त पुसलं, बाहेरून लावून दिलं. एअर फिल्टर चेक नाही केला. पुढचा कोण सेट आहे ना, तो बोललो चेक करायला, तोही चेक नाही करेल. त्याला विचारा सर्व्हिस झाली, तो हो बोलतो. हां, भावा त्याला बोललो की आपलं मागचं मडगाड खोलावं लागतं ना, ते चावी टाकायच्या पहिले, ते की टाकायच्या पहिले बघ, ते खोललं नाही, त्याने तसंच लावून दिलं, पुसली आणि तशीच ठेवून दिली. पुढचंही पुसलं. NS 200 आहे. नाही नाही, जुनीच आहे, पण सगळी सर्व्हिस इथंच होती ना. मेन प्रॉब्लेम ही ब्ल्यूवाली ही, फक्त काढलं, पुसलं आणि मध्ये ढकललं ना, त्याला ग्रीस लावला ना काही. आत्ता जस्ट आणली, व्हील अलाइनमेंट. एअर फिल्टर चेक करायला लावलं, ते खोललंच नाही. पुढचं ते मी म्हणून यावेळेस ते बोलता प्रूफ नाही तुमच्या, म्हणून यावेळेस मी मित्राचा कॅमेरा आणला, रेकॉर्ड करतोय मी. पुढचं त्यांनी आपलं कोण सेट हालतं ना, हँडल हालतो, तर बोलतो तो चेक कर, बेरिंग गेली आहे का, तेही खोललं नाही. पुढचं आपलं विंडशील्ड हालती ना, थोडी व्हायब्रेट व्हायला लागते काय टायमानंतर, तर बोलतो ती चेंज करायची आहे. त्याला मी आता पॅकिंग लावली सध्या घरच्या घरी, ती बघ, ती केलं नाही. काय झालं? हां हां हां, ती व्हाईट ना तुमची, व्हाईट ब्लू. हां हां, पहिली गाडी दिली तो स्क्रॅचेस आणि मागे, दुसरी गाडी परत काल दिली, दिस बेंड आहे, बेंड आहे, बेंड आहे, आम्ही नवीन टाकले गाडी बोलत होतो,
मी पण नाशिकला वगैरे बाईक घेऊन जातो ना, घर नाशिकला आहे ना माझं, तिथं 10 इंजन चेकलाईट लागतो. आता इंजन चेकलाईट लागतं ते बोलतं निघून झाले आणि नाही गेला इंजन सीज झालं तर पैसे देतो. AMC BMC सगळं. हां हा दादा आहे ना, हा नीट करून देतो गाडी रिपेअर. याच्याकडे देतो. ते नवीन पोरं आले ना त्यांना जमत नाही, याच्याकडून कधीच प्रॉब्लेम नाही झाले. हां ते पॉलिश करून वा. हे बघा एनी एक खोललंच नाही. एक्सेल फक्त त्यांनी काढला, पुसला, तसा ढकलला आणि बाहेरून ग्रीस लावलं. मी सगळं रेकॉर्ड करेल यावेळेस. पुढेही तेच एअर फिल्टर चेक नाही करेल. कोण सेट तो हां हां म्हटलं चेक कर, त्याला बोललो मी ते. ठीक आहे, ते कोण सेट नाही, हे खोललंच नाही त्यांनी. त्याला म्हटलं बेरिंग चेक करायच्या, काहीच नाही, खोललंच नाही आहे. आणि याचं हे तर मागच्या वेळेसच आलं तुम्ही नाही, ते नाही, हे आतली याची पॅकिंग गेली आहे. मागच्याच मॅडमला पण भेटलो होतं, ते विजय सर होते तेव्हा. त्यानंतर गावाला मी घरच्या घरी पॅकिंग मारली ही बघा. हां मी घरच्या घरी टाकली खोलून. आता नाही होतं, पण ते चेंज करून दे ना, ते घाण दिसतं ना. मी सांगितलेलं तुम्हाला, मी बोललेलं कोण सेट पण बघा. त्यांच्या मॅनेजरला भेटलो, ते बोलले बघून देतील. मॅनेजर समोर यायला रेडीच नाही कॅमेऱ्याच्या समोर. कॅमेरा पाहिला ना लगेच तोंड फिरून घेतलं. हां स्क्रॅचेस. हां आता नवीन गाडीला स्क्रॅच कोण सहन करत एवढे पैसे देऊन. नवीन पेटी गाडीचं पूजा करून लोक मित्र चालवतात भाई. फक्त ब्रेक खरखर खरखर वाचायचं. आपण 2-2 लाख रुपयाच्या गाड्या घ्यायच्या नाही. आणि सर्व्हिसला पण इथंच आणायचं, तरी पण सर्व्हिस पण धड नाही. मी कमीत कमी कस्टमर खाली पडलाय. सेल्स फक्त चांगली, सर्व्हिस नाही एवढी. तर ते बोलतो ना प्रूफ नाही म्हणून यावेळेस कॅमेरा बिमेरा सगळं घेऊन आलोय, सगळं रेकॉर्ड करून. अर्धा पोहोचतो जागा पोलीस पण गाड्या हां चढलो मारणार जा. बरं आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला गाडी घेऊन जायची, आम्हाला नको गाडी, आमचे पैसे पडले, दुसरी गाडी घेऊ बरं. लय फालतूपणा आहे गरज. माझं म्हणणं काय, तुम्ही चोरे मारे करत नाही, तुम्ही व्यवस्थित काम करा. लोकांना उभं का नाही राहून देत, मध्ये उभं राहायचं नाही. ती घरी त्याची पॅकिंग आहे ना विंडशील्डची, ती निघाली. मी घरच्या घरी फिट केली, मला गावाला जायचं. त्या दिवशी आलतो, ते विजय म्हणून एक अजून एक आहे, ते बोलले आत्ता ना. हां नाही यांच्यासारखं ते पाटील आहे ना. हां हां नाही पाटील आहे ना सर्व्हिस प्रोव्हायडर, त्यांच्यासारखंच आहे तो पण, हेच करतो काम. ती मॅनेजर आहे भाई. हो हां नाही ते मागं बोलता ना की प्रूफ नाही, ते इंजन चेकलेट इथं रेकॉर्ड करून आणा बिना. ते मागे इंजन चेकलेट 10 वेळा ऑन होतं, तर तुम्ही बोलले रेकॉर्डिंग दाखवा आम्हाला.